ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखी. नांदणू कायशी सांगा नाही तरी वाया भागा थोरपणांगा तरी ऐशी आणावी. अक्षय साचार केले सायासाठी घर एरण सिंहा दुधा भार नसा. धन कन घरोघरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे. झाली सकाळी शिंते भांडवल शेत माती झळझळीत भिजती वृंदावने तुळशी. तुकामध्ये देवा ओघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. नांदणू कायशी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐशी आणा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. हाय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कैलास राना शिवचक्रमौळी कवींद्रमाथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. दीन शंभो मज कोण खारी. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखीती. जरी आम्ही सामान्य आहोत तरी मोठे दैववान आहोत. अशी परिस्थिती म्हटल्यानंतर आपण किती हे करतो देवाला दोष देतो. तुकाराम महाराज म्हणते आम्ही दैववान आहे. आता चोरांना काही यायला काही कामच नाही राहिला ना. चोरांना उलट भीती वाटा ना आमच्याकडे यायला. त्यांच्याकडूनच काहीतरी द्यावं लागेल. चोरांना त्यांना काहीतरी द्यावं लागेल. परिस्थिती संसाराची परिस्थिती आता दुष्काळामुळा म्हणा काहीच आहे ना. दुष्काळी आटले द्रव्य गेला मार आणि एकदा उलट करायला लागले त्याला काही टाइम नाही लागत नाही. पण जगद्गुरु तुकोबा राहिला त्याचं सुखही नाही आणि दुःखही नाही. उलट ते म्हणतात आम्ही दैववानी. जरी आम्ही सामान्य आहोत तरी मोठे दैववान आहोत. आमच्या जवळ येण्याला चोर भेटतात. चोर घाबरतात त्यांच्या काय आहेच काय नाही याला. चंद्रमौळी सुळीवर काय हरडी म्हणली चोर. आम्ही बाहेर भिक्षा मागण्यास गेलो असता आमच्या घराचे रक्षण कुत्रे करतात.
परिस्थितीचं वर्णन आहे ते. मग आता काही नाही म्हणले, कुलूप लावायचं काही काम नाही ना. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कुत्रे करतात मग राखण असं. अशी कोणाची नांदणूक आहे सांगा, असं कोणाची परिस्थिती सांगा, म्हणून आपली दैववाणी. इतकी श्रीमंती आहे कोणाची मग. नाही ना. भीती नाही ना मग, काही नाही तर भीती वाटत नाही मग. ज्याच्याकडे आहे त्याला भीती राहते. अशी कोणाची नांदणूक आहे काही सांगा, नाहीतर व्यर्थ कष्टी व्हा. मोठेपणा जर अंगाला आणायचा असेल तर आमच्या सारखा आणा. बाह्य परिस्थितीवर त्यांचं सुख अवलंबूनच नाही. नाही का? हा खेळ आहे. सुखाचं साधन त्यांना भगवंत प्राप्ती झालेली, त्याला या गोष्टीत काय वाटणार आहे. स्थितीचा आणि याचा काही संबंध नाही. आपण लावलाय तो. ज्याच्याकडे लय पैसा तो सुखी. काय ते सुख आलंय. सुख म्हणजे देव, बाकी सुखाचा संबंध नाही. आम्ही मोठ्या कष्टाने अक्षय आणि असे घर केले आहे. आता त्यांचं घर काय वैकुंठ हेच त्यांचं घर आहे ना. सगळं विश्वची माझी घर. ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना तर आपणच झाला. विष्णुमय जग म्हणजे सगळं त्यांचंच घर झालं ना मग. अक्षय पद प्राप्त झालेले त्यांना, म्हणजे भगवंताची प्राप्ती झालेली आहे ना. दिले अक्षय अभय दानगा, म्हणून आलो या देशा आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. अक्षय आणि असे घर केले आहे. हे विटा मातीचं घर नाही त्यांचं वालं. त्यानं देवा घर तिथा वैकुंठ भुवनी करते. ते चराचरात व्यापक झाले. त्यास लाकडी एरंडाची व शराची जी दुसऱ्याचा भार सहन करीत नाही. घर कशाचं म्हणजे एरंडाच आणि शराचे लाकड शराचे होतेच पूर्वी. आमचे द्रव्य आणि धान्य लोकांच्या घरोघरी भरले आहे आणि आम्ही आपले पोट भिक्षेवर भरतो. गुरे आणि वासरे कोण जतन करीत बसतो. आता हे दूर तुकोबराने वर्णन केलं, पण तुकोबराने भिक्षा वगैरे काही मागितलेली नाही. भिक्षा पात्र अवलंबने ढीगजीने म्हणले, ग्रस्तीना कमून खावा, कष्ट करून खावा. हे केली त्या परिस्थितीचं वर्णन केलं, पण जगत गुरु तुकोबराने गुरे आणि वासरे कोण जतन करीत बसतो. आमची सर्वाविषयी निश्चिंती झाली आहे, हे महत्वाचं आहे ना. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कंटलिया धावा तृष्णेच्या. तुका म्हणे मुक्ती परनियली नवरी, कौतुक वाटे झाले आवेचाचे, नाम मंगळाचे तेरे गुणी. तुका म्हणे मुक्ती परनियली नवरी, आता दिवस चारी खेळी गेली. मुक्त झाले ना, त्या बंधनातून सुटले जन्म मृत्यूच्या. म्हणून त्यांना या परिस्थितीचं काहीच वाटत नाही. या परिस्थिती ही बदलतच असते सारखी, नाही का. म्हणून सगळ्यात महत्वाचं निश्चिंती होणं महत्वाचं आहे. निश्चिंत जीवन होणं म्हणजेच मुक्त होणं आहे.
आमची सर्वाविषयी निश्चिंती झाली. आम्हाजवळ शेण व माती हे भांडवल आहे. या योगाने सारवलेल्या भिंती आणि तुळशी वृंदाने स्वच्छ आहेत. आता पूर्वी सगळ्या सारवेलच भिंती होत्या नाही का, त्यांना मातीच्याच भिंती होत्या पूर्वी. तुळशी वृंदावन स्वच्छ आहेत. ते तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आमची सर्व विषयाची हाव नाहीशी करून, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं काय तुकाराम महाराजांची गरिबी, खरी श्रीमंती त्यांची आहे. रामेश्वर शास्त्री सारखा लोटांगण घालतो म्हणजे गरिबी का? परमार्थाची श्रीमंती आहे, दैवी संपत्ती आहे ना. आपल्याला ही संपत्ती म्हणजे लई मोठेपणा वाटतो नाही का. साधूची दैवी संपत्ती म्हणजे काय? तात्पर्य देवाना सगळं सर्व विषयाची हाव नाहीशी करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची सेवा तोच करतो. देव प्रत्यक्ष सेवा केल्यावर काही कमी पडेल का? जगाचा मालक लक्ष्मी ज्याची दासी, सगळ्या जगात पैसा लक्ष्मीचाच आहे ना सगळा. आता दिवाळीला पूजन कोणाचं करतो आपण? लक्ष्मीचेच करतो ना. ती लक्ष्मी देवाची दासी आणि तो पांडुरंग आमची सेवा करतो म्हणला, आमच्या कुटुंबाची. जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबाची सेवा करतो, नामदेवरायांच्या कुटुंबाची सेवा करतो. स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा वाण्याचं रूप घेऊन भलं मोठी गुणी सगळं घेऊन नामदेवरायांच्या घरी घेऊन आलेला. तर नामदेवराय काही घेतच नव्हते ना. कोणाबाईनं काय मग एवढं आलं म्हणल्यावर मग काय लगेच मग पुरण पोळी कपडे दागिने सगळं 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 आले नामदेव महाराज. मग आता काय तुमच्या आता पुरणपोळी स्वयंपाकी पैठणी बिठणी सगळे फार दागिने बिगिने घालून फार सगळं हातपाय धुवायला पाणी काय पाठ काय तो म्हणजे घर आपलं. म्हणजे त्यांनी सांगितलं असं असं आहे सगळं. मग आणून दिलं, एक जण आला होता असं तसं बैलावर गोणीवर. कारण नामदेव महाराजांनी सगळं ब्राह्मणाला वाटून दिलं, आपल्या कन्या दरदरीत कन्या. हे नको म्हणले आपल्याला, इतकी निस्पृह संत हे देवा शेवट देव म्हणजे बिघड द्यायला दिसत पण हा घेतच ते काय करावा. तसे तुकोबारायला भगवान परमात्मा कोण आता छत्रपतींनी कोण दिलं म्हणजे देवच देतोय ना. कोणाच्या तरी रूपामध्ये भगवंत फार घरी पोच करतो, पण तुकाराम महाराज घेत नाही ना. जिजाबाईला तर मग फार पोरांच्या अंगावर कपडे बिपडे घातले होते तोवर महाराजांनी. तुकाराम महाराजांनी सगळे काढून घेतले ते कपडे दागिने. जे त्यांना काही त्या गोष्टीचं काही सुख दुःखच नाही ना. व्यवस्थेकडे पाहतो आपण, संत अवस्थेचा परमार्थ असतात. आपला व्यवस्थेचा, आपल्याला व्यवस्था लागते कुठे जायचं म्हणल्यावर. संतांचा परमार्थ म्हणजे अवस्थेचा परमार्थ, हा फरक आहे नाही का. तात्पर्य जगाचा मालकच सेवा करतो म्हणल्यावर काही गरिबी असं का? काय ती गरिबी? तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आमची सर्व विषयाची हाव नाहीशी करून टाकली आणि आमच्या कुटुंबाची सेवा तोच करत आहे. चरित्र पाहिलं त्यांच्यावाला, किती वेळा भगवान परमात्मा त्यांना जे पाहिजे ते आणून देते, पण ती घेत नाही. देव
काही द्यायला तयार पण घेत नाही ना. हम्म. किती नाही आज त्याचा पांडुरंगाचा किती संतांना देतो, काही देतो तो. आम्ही सदैव सुडकी जवळ येता चोर धाकी जाऊ पुढे भेटी कुत्री घरवा किती नांदणू कायशी सांगा नाही तरी वाया भागा थोर पदांगा तरी ऐशी ना. अक्षय साचार केले सायासाठी घर हिरणचे हार दुधा भार नसता धन कन घरोघरी पोटभरी भिकेवरी जतन ती करी कोण पुरे वाच झाली सकळ निश्चिंती तुझी संगती झाली आमुची निश्चिंत नाही दिखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवंताच्या संगतीनं निश्चिंत जीवन झालेलं आहे ना. चिंता नाही, काळजी नाही, भीती नाही, पोटापुरतं ते देतो तो. उपाशी तर काय झोपून देत नाही ना. खाली झोपायला जमीन आहे, पांघरायला आकाश आहे, वृक्षवल्ली आंबा सोयरी वनचेरी पक्षी सोसोरेगा. तात्पर्य निश्चिती झाली भांडवल शेतमाती धडधडीत भीती तुळशी तुका म्हणे देवा अवघा निरविला ठेवा कुटुंबाची सेवा तोची करी आपुच्या. पुढचा अभंग परावी आणणारी पावली समा मानिलिया धन काय वेची न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष. काय तुमचे वेची सांगा कैसले ठाई म्हणता राम राम काय होय श्रमायशी सांगा. संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोल लागते साया काय वेचे असायचे सांगा. तुका म्हणे देव जोडे यासाठी आणि कधी आठी न लगे काय. देव जोडण्याकरता काय केलं, काय करायला लागत आपल्याला. ज्याला देव जोडायचा ना त्याच्याकरता सत्य सांगितले, मार्ग सांगितले. ज्याला देव आपला करायचा ह्याच जन्मामध्ये त्याला पहिलं सूत्र सांगितलं परावी नारी माऊली समा परस्त्री आई समा. पहिलं पत्ती काय पाळायचं. आपली एक शास्त्रांना धर्मपत्नी सोडून शास्त्राला व्यवस्था करून दिली ना सगळी. गृहस्थी करता किती व्यवस्था लावून दिली सगळी व्यवस्थित. आपले आचार विचार संस्कार. आपली एक धर्मपत्नी सोडून परावी नारी माऊली समान परस्त्री आंबा रुक्माई समान म्हणलं ना काही ठिकाणी. माऊली समान मानिले धन काय वेची परस्त्री आईप्रमाणे मानल्याने काय द्रव्याचा वेच होतो. तुकाराम महाराजांच्या वैराग्याला जोड नाही. लय कडकडीत वैराग्य आहे महाराजांचं. महाराजांकडे त्या लोकांनी बदनामी करण्याकरता एका स्त्रीला पाठवलं होतं ना. गेली महाराजांकडे. महाराज म्हणले जाई वो माते न करी साया आम्ही विष्णुदास कैसे नाही म्हणले. माते म्हणल्यावरती काय थांबते. माते म्हणल्यावरती थांबन का तिथं. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायने अगोदर स्वतः आचरण केलं आणि मग आपल्याला सांगतात तुम्हाला जर या देहामध्ये भगवंताचं दर्शन पाहिजे असेल, भगवंताचा साक्षात्कार हवा जर वाटत असेल तर परस्त्री आईप्रमाणे मानल्याने काय द्रव्याचा वेच होतो. न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष काय तुमचे वेचे सांगा. दुसऱ्याची निंदा केली नाही, दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष केला नाही तर त्यात तुमचा काय वेच होतं सांगा. तुमचे काय नुकसान काय म्हणले. निंदा करायची नाही दुसऱ्याची, दुसऱ्याच्या द्रव्याचा
अभिलाष करायचा नाही. हं. परद्रव्य परनारी यांचा जरी विचार ग्रस्ती करता एक अभंग आहे ना, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे हेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी भूत दया गायी पशुचे पालन चालेल्या जीवन मना माझी परोपकार नेणे परनिंदा परस्त्रिया बहिणी माया. ही आचारसंहिता आहे ना. हा हा. तुम्हाला काय अडचण काय महाराज म्हणतात. निंदा नाही करायची तर काय निंदा करून काय फायदा आहे. सवयीला नाही काय करता येत ना. एकदा सवय मोडल्यावर मग काय कोणाला सवय निंदा करायची कोणाची. आपलंच आपल्याला उरका ना. स्वतः नित्यनियम नामस्मरण सत्संग म्हणल्यावर काय कोणाचं पुढे जायला सवड नाही यायला सवड नाही. काय निंदा नाही केली तर फायदाच आहे ना. हा हा. देवाची जर प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर दुसरी गोष्ट सांगितली कोणाची निंदा करायची नाही तर दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष करायचा. हं. दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष करायचा नाही. आपलं आहे तेवढ्यातच समाधानात राहायचं. काय आपल्याला असं तेवढ्यामध्ये आपलं समाधानात राहायचं. 3 गोष्टी सांगितल्या. बसल्या ठिकाणी राम राम म्हटले तर मग कोणते श्रम होतील ते सांगा. अजून एक नियम सांगितला बैसले ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐंशी सांगा. काय कष्ट आहे बरं. मागे घ्यायची बसायचं जपीत. चिंतन करायचं डोळे दाखवून कसं केलं तरी चालतंय. काम करता करता करा. भांडताना करा. बसताना करा. उठताना करा. चालताना करा. बाजारला जाताना करा. भाकरी करताना करता. दळीचा कांडीचा तुझं काही तुम्ही आनंदता. एक म्हातारा म्हातारी होते बर का. हा ऐका गोष्ट ऐका. एक म्हातारा म्हातारी होते. मग त्यांना कीर्तनामधून सांगितलं रोज नामस्मरण करीत जा म्हणून. तिने केलं नामस्मरण सुरुवात रोज. पण त्या महात्म्याने सांगितलं थोडा हिशोब ठेवायचा किती होतंय मग तुमचं. हं. रोजचं किती नामस्मरण होतं. नियम दिवसभर आपलं थोडं काय असेल तिथं आवरलं की घरी यायचं आणि नामस्मरण करायचं. पण कसं करायचं तेव्हा तर काय अशी सोय नव्हती ना अशी इलेक्ट्रॉनिक्स. इतका जप झाला तितका जप झाला असं होतं पूर्वी. नाही नाही. ते काय करायचे मग धान्यावर जप करायचे. धान्य हरभरे आहे ना. एकदा राम म्हणलं की एक हरभरा दुसऱ्या टोपलीत टाकायचा. एकदा राम म्हणलं की हरभरा दुसऱ्या टोपलीत टाकायचा. दोघं असे बसायचे संध्याकाळी. आणि मग कोणाचा किती जप झाला मोजायचा. शेअरभर हे म्हणायचे मला 2 शेअर झाला. तो म्हणायचं मला 3 शेअर झाला. त्यांचा जप कशावर चालायचा शेअर. शेअरवर हिशोब. आज किती शेअर जप झाला विचारायचे एकमेकाला. तो किती शेअर झाला. तो किती शेअर झाला. हे त्या नामस्मरणाला त्याला भगवंताचं दर्शन व्हायला लागलं ना. सगुण ना तो म्हातारा. त्याला भगवंताचं सगुण दर्शन व्हायला लागलं ना नामस्मरणानं. महाराज म्हणले मग बैसले ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐकते सांगा. काय त्रास काय आहे का त्रास आहे का काही. एक दिवस तो पोळ असतो ना पोळ. गावात पूर्वी पोळ असायचे ना ते पहिलं जाणी मोक्करे. तो सुटला. सगळे लोक तानाधीन. बाबा थकले होते दिसत नव्हते. नेमकं घरी येत होते.
बैल उधाळल्यामुळे किती त्यांच्या मागे लोक किती काय किती सगळे दाना दिन झाले लोक. बाबा दिसत नाही ना. नाही ना. बाबा चालले आपले नामस्मरण करीत घरी येत होते. आता सगळे लोकांना असं वाटलं आता पोळ बाबाला सोडवणार. बाबाचं काहीच ठेवणार नाही. आता इतका मोठा बाबाला एक दिसत नाही. शकेल बाबा काठी टिकीत आणि मग भगवंतानं तर प्रतिज्ञा केलेली योगक्षेम अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्यपासते. अनन्य चिंतन करण्याचं मी सगळं योग सांभाळतो ना. आणि मग जो चाललाय नामस्मरण करीत पोळ तिकून आला. स्वतः भगवान परमात्म्याला तिथं प्रगट व्हावं लागलं तर पोळ असा शेपटी धरून फिरवला. उलट्या दिशेने काढून दे. आता पण बाकीच्यांना कुठं दिसलाय तो. शेपटी दिसली फक्त त्याच्यावाली वाकडी व्हायला. पण देव कुठे दिसला. आले बाबा वाचले तुम्ही कसं काय वाचले म्हणले एवढा मोठा पोळ आला काय करत तुम्ही. तर म्हणे काय नाही रोज 2-3 शेर करत नामस्मरण करतोय म्हणजे फक्त 2-3 शेर नामस्मरण करतोय म्हणजे तेव्हा मग त्याला काम करावंच लागेल ना. हे बैसले थाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे ते सांगा. संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमची याविषयी सांगा. किती गोष्टी सांगितल्या त्याच्यात राहिल्या का आता. परस्त्री माते समान एक. परनिंदा टाळायची 2. परद्रव्य टाळायचं 3. राम राम म्हणायचं 4. 4 झाले का. देव प्राप्त करता साधन आहे बरं काही. मला देव प्राप्त करायचा त्याच्या करता हे काय सांगितलं वर्म सांगितलं. किती झाले. 4. संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे असल्याचे सांगा. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांवर विश्वास ठेवायला तुम्हाला काय अडचणी महाराज. संत कधी खोटं सांगता का. नाही. संत देव प्राप्तीचा मार्ग सांगायचा ना आपल्याला. नसते भेटले तर काय देवाचा तपास लागला असता का. उद्धव अय उद्धव इकडे रे. ते भैयाला कागद आणि फोनवर काय कोणाचं चालू आहे का तिकडं. नाही. पडाले बारीक. वर खाली खाली वर. संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यात्रेचे सांगा. किती झाले आता. 6. संतांवर विश्वास ठेवा. संतांवर श्रद्धा ठेवा. संतांच्या वचनी मानिता. संत चरणी भाव धरा. क्षणोक्षणा नमस्मरा. मुक्ती सायुज्यतावरा. शिकरा बापानो धनदारा पुत्र जन. संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमची याची सांगा. खरे बोलता कोण लागते साया काय वेची पैसा. किती झाले. हा एवढ्या गोष्टी पाळायच्या आपल्याला. खरं बोलायचं जमन का. हे सगळं करण्याजोगच आहे आपल्याला.
काय अवघड आहे याच्यामध्ये? एकही गोष्ट अवघड नाही ना. हं? काय आता ठीक का? नाही. काय आता अवघड आहे बा? खरं बोलायचं नाही जमायचं. पाहायचा प्रयत्न करून एक महिनाभर काय नुकसान होते बुवा, काय त्रास होतो. सवय लागली तर लागून जाईल ना. हा. थोडी नुकसान होईल काही दिवस, पण जर सवय लागून गेली तर खरे बोले तरी फुकासाठी जोडी हरी म्हणलंय महाराजांना. कलियुगामध्ये खरं बोलणं ही तपश्चर्या आहे. तप आहे तप. आणि काय किरकोळ गोष्टी करता, खोटं जरी काय किरकोळ गोष्टी करतात बोलतोय ना आपण. हा. काय बोलय मोठा आपला कोटीचा बिझनेस काय लय. ठरवलं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं, काय होईल. कलियुगामध्ये माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहु कल्प, तयाचे महादीप पातलो प्रभू. हा. सत्य बोलल्यावर वाणीला धार येते बरं का. हा. सत्य बोलल्यानंतर वाणीला धार येते धार. मग बाकी तुमचा शाप सुद्धा करा ठरवलं ना, आशीर्वादही करा. म्हणले ना असं होईल तसंच होईल. सत्याची ताकद आहे ना ती. परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. भगवंत सत्य स्वरूप आहे. भगवंताचं नाम सत्य आहे. त्याची प्राप्ती म्हणले सत्याशिवाय कशी होईल. असत्याच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती भेटत देव त्या रस्त्याला नाहीच ना. नाही. जरी भेटला तर कळत नाही. दुर्योधनाला देव भेटला कळाला का? नाही कळाला. पांडवांना देव भेटलाय बी कळालाय बी. ते सत्याच्या मार्गाने गेले ना. आपण ठरवायचं नाही खोटं बोलायचं. काय होईल फरक? भीती पण जाते ना. मग खरं बोलणारला काय भीतीच नाही ना. म्हणून बोलण्यात खरे बोलण्यात तुम्हाला कोणते कष्ट होतात, खरे बोलण्यात त्यात तुमचा काय खर्च होतो सांगा तुकाराम महाराज. काय खर्च आहे? उलट तडीतोड खरं बोललं ना येईन राग. कोणासाठी नाही ना, नाही का? नाही. हा तडीतोड. दादा ते तात्या महापुरुषांचं सांगायचे आम्हाला. तात्या महापुरुषांची बरीच जमीन होती तिथं श्रीगोंद्याच्या खालतून. आता ते ब्राह्मण होते, ते काय ते करते शेती. ती द्यायची अशी कोणला वाट्यानं यानं त्यानं हेच करायचे लोक. ती कुळ लागली पुढं बागायची जमीन हायवेच्या कडाला बरीच जमीन. पुढं मग ते कुळ लागले, ते कोर्टात गेलं ना. मग ते कुळ लागल्यामुळं वगैरे सगळे मग वकील तात्यांना म्हणले मी सांगन तेवढं तुम्हाला बोलावं लागेल, मी सांगन तसं नाही ते जमीन जाईन म्हणले. मी सांगितल्याप्रमाणे बोलले तर तुमची जमीन तुम्हाला भेटल. तात्या म्हणले मी खोटं बोलणार नाही पण कोर्टात आहे. म्हणले मग जमीन जाईल, गेली तरी चालत म्हणले. माझी जमीन गेली तरी चालत पण मी खोटं नाही बोलणार ना. कोर्टामध्ये विचारलं तात्याला, तात्याने खरंच सांगितलं काय असं गेली ना ती अख्खी जमीन. अख्खी जमीन गेली, सुकाई नाही दुकाई नाही वाचण्याला. म्हणूनच आज नाव निघत ना सत्यानं वागल्यामुळं. तात्या महापुरुष दादा पहिली माळ त्यांचीच होती. किती श्रद्धा होती दादांची त्यांच्यावर. सत्याचं चालतं बोलतं उदाहरण पहा. आपल्यासारखं म्हणून 1 एकर जमीन करता आपण खोटं बोलायला बसलो, गुंठ्या करता बोलायला
ते कोण दिलं का हे लई त्याग लागत हो. मला लई त्याग लागत हो, लय अवघड आहे सर बोलायचं. नाही मानवाच्या अण्णांचं पण तसंच आहे ना सध्या. हा आज चालतं बोलतो जरा ना आपल्या समोर दिली ना मानवाच्या अण्णांचं तसंच. दिली ना जमीन. त्यांनी बहिणीला जमीन नाही दिली त्यांनी विकत घेतली ती जमीन बहिणीने परत नाही दिली. आता ताजं उदाहरण आहे ना. हो उधारीच आहे. नाही पण त्यांच्या इतकं श्रीमंत आहे का कोणी मग. नाही त्यांचं समाधान त्यांचा आनंद. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर. अख्ख्या गावात श्रीमंत आहे ना ते जमीन नाही देत. कोटी जमिनीवाले त्यांच्या पाया पडत आहे, त्यांना जे लागत ते आणून देते, त्यांना काय जमिनीची गरज राहील. हो अध्यात्माचा अधिकार फार मोठा आहे. तात्पर्य खरे बोलता कोण लागती साया, काय वेते या सायचे सांगा. फार मोठी ताकद आहे सत्यामध्ये. तुका म्हणे देव जोडी यासाठी. ज्याला देव जोडायचं त्याला एवढे पत्ते पाळावं लागते. उद्यापासून ठरवायचं नाही खोटं बोलायचं. पाहू काय होत आहे आपण. ग्रंथ संपोस तर खोटं बोलायचं नाही. पाहू काय होत आपण. ठरलं. नाही बोलायचं नाही बोलायचं काय होईल. पाहू प्रयत्न करून आपण. नाही भाऊ संतांच्या वचने. पाहू प्रयत्न करून आपण काय होतंय ते. तुका म्हणे देव जोडी यासाठी. एवढे जर पत्ते पाळायचे देव जोडला जातोय म्हणजे नामस्मरणाला ही जोड आहे सगळं. नामस्मरण तर करायचंच पण हे पथ्य पाळलेच पाहिजे. आचार विचार आपले संस्कार किती ठेवे. त्याच्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला. एक वचनी एक बाणी एक पत्नी. काय काय प्रसंग आले राम अवतारात देवावर. किती वेळा धर्म संकट आलं. ते आई माईला खाली आई माईनं देवाला नेलं तवा. रामायणामध्ये तो आई माई जे राक्षसांनी खाली गेलेलं होतं ना पाताळात. केली देवीची अवकाळा. मग त्या आई माईच्या पत्नीनं तिच्याकडे गुण होता ना. त्याला मारायचं म्हणजे ते वरदान होतं त्याला. ते कोणते अमृत नव्हते आणून देत का. एक मारला का किती काही आई माई तयार व्हायची. देवानं मुंडकं उडवलं त्याचं रक्त पडलं की गुंगी अमृत आणून टाकायची. त्याची पत्नी होती पतिव्रता. जोपर्यंत ती पतिव्रता आहे तोपर्यंत याला कोणी मारित नव्हतं. मग आता काय करायचं. मग हनुमंतराय गेले तिथं. मग हनुमंतराय गेले मग तिनं रामाला पाहिलं होतं एकदा. तिनं सांगितलं रामाला एकदा माझ्या शेजीवर घेऊन ये म्हणले. आता इकडं याला माराय करता हनुमंतराय हा म्हणले ना. आणि मग तिनं त्याचं वर्म सांगितलं. मग त्या भुंग्याचं वर्म हनुमंतरायचा टपाटपा मारली ती मुलगी. आता कुठे अमृत घेऊन जाते. एक वाचला होता तो भुंगा. म्हणे मला जीवदान दे मी तो काही काम करीन. त्या पलंगावर देवाला बसवण्याकरता जो पलंग केला तेवढा पुरून टाक म्हणले. बसला का लगेच कोसळला पाहिजे. हनुमंतराय मी रामाला तुझ्या शेजीवर आणीन पण तिथं जर काही असं घटना घडली तर मग मी जबाबदार नाही. वरून पलंग दिसायला व्यवस्थित पण कातून कोरला त्या भुंग्यानं मग. आणि मग इकडे सगळं झालं. हनुमंतराय देवाला म्हणले चला आपल्याला जायचंय तिकडं.
आई माईच्या पत्नीकडे गेले तिथं. काय नाव तिच्यावाला? चित्रसेना का काय हो? हम्म. चंद्रसेना. हा. चंद्रसेना. चंद्रसेना. भगवंत तिनं सगळी पूजा बिजा सगळं हे करून ठेवलं होतं ना. हा. भगवंताच्या नुसता स्पर्श झाला त्या पलंगाला, ते गेलं कोसळला पडत. ते म्हणले होते काही जरी असं काही झालं तर आम्ही थांबणार नाही, म्हणजे लगेच निघाले ना. मग तिच्या लक्षात आलं हे सगळं नाटक हिनेच केलं. ती म्हणली मी शाप देईन म्हणली. शब्द दिले ना, रामाला घेऊन येईन म्हणले. रामाला सांगितलं मी एक पत्नी आहे, एक वचनी म्हणले, या अवतारात नाही तो स्वीकार करणार म्हणले. तू काही जरी झालं मला शाप देण्याचं काही दे, पण या अवतारामध्ये मी तुझा स्वीकार करू शकत नाही. नाही ना देवानं ऐकलं तिच्यावर. एक वचनी आहे ना, सत्य बोलणं आहे ना, एक पत्नी आहे ना. मर्यादा. मर्यादा पुरुषोत्तम कृष्ण अवतारात ये म्हणले तुला, तू इच्छा पूर्ण करीन. मग कृष्ण अवतारात कोण झाली ती? सत्यभामा. सत्यभामा झाली. कृष्ण अवतारामधले सत्यभामा आहे ती. मग त्याला देवानं स्वीकार तिचा. हा. कृष्ण अवतारात बंधनच नाही. कोणतंच बंधन नाही. मोठं बोललं तरी बंधन नाही. कृष्ण अवतारामध्ये बंधन नाही. राम अवतार आपल्या करता. कृष्ण अवतार आचरण करण्याकरता आहे का? चरित्र ते उच्चारावी. राम अवतार आचरण करताय. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुता महापात्रम. अशा पद्धतीनं तुका मध्ये देव जोडी यासाठी अनेक ते अटी न लगे काही. लय आता अटीने देव प्राप्ती करता महाराज म्हणजे. तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या नियमाने वागल्यास एवढ्याच उपायाने देवाची प्राप्ती होते. आता आपल्याला देवाची प्राप्ती करायची का दुसरं काही प्राप्त करायचंय? अहो तो प्राप्तच आहे, फक्त असं वागायचंय. याशिवाय दुसरा खटाटोप करायचा नाही. काय करायचं? परश्री आईप्रमाणे मानायची. दुसऱ्याची निंदा करायची नाही. दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा करायची नाही. राम राम म्हणायचं, नामस्मरण करायचं, संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा, खरं बोलायचं. उद्यापासून खरं बोलायचं. तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितल्या नियमाने वागल्यास एवढ्याच उपायाने देवाची प्राप्ती होते. याशिवाय दुसरा खटाटोप करायला नको. कुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.